जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर येथे ध्यान मकर कुंडले तळपते मकर कुंडले तळपते मकर कुंडले तळपते कंठी कौस्तुभ मने विराजित मनी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडीने पाहिनसे मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिनसे मुख आवडीने पाहिनसे मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार कुमारी धोपार कुमारी
हेलो 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 हरे हरे राम कृष्ण
हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा संताची पायी हा माझा विश्वास. पायी हा माझा विश्वास. भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भाविदास झालो त्यांचा. भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. जी माझे हित करीते सकळ. जे माझे हित करीते श्रवण, जी माझे हित करीते सकळ. जे माझे हित करीते सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करे. जेणे हा गोपाळ कृपा करे, जेणे हा गोपाळ कृपा करे. भागलिया मज वाहतील कडे. भागलिया मज वाहतील कडे. भागलिया मज वाहतील कडे. भागलिया मज वाहतील कडे. त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांची आणि जोडी सर्व सुख, त्यांची आणि जोडी सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईन आवडी. तुकावले शेष घेईन आवडी. तुका म्हणे शेष घेईन आवडी. तुका म्हणे शेष घेईन आवडी. वचन न मोडी बोलिले ते. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष घेईन आवडी. तुका म्हणे शेष घेईन, तुका म्हणे शेष घेईन आवडी. तुका म्हणे शेष घेईन आवडी. वचन न मोडी बोलिले ते. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते. तेच माझे हित करीते सकळ. जे माझे हित करीते सकळ. तेच माझे हित करीते सकळ. जे माझे हित करीते सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करे. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठोबार कुमार विठ्ठल 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 विठ्ठल. 15वा अध्याय उघडा. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले. वरी वैसव पाऊले श्री गुरुची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडुमुळे. भरून या पुष्पांजळी अर्जू देऊ. अनन्योदके द्वट वासनाजी तन्निष्ठ. ते लागलेशे अबोट चंदनाचे. प्रेमाचे निभंगारे निर्वाळून नुपुरे. लेवू सुकुमारे पदेतिये घनावली आवडी. व्याभिचारी चोकडी तिये घालू जोडी अंघोळिया. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ. तेथे उमलले तेथे अहम हा दुपजाळू. नहम तेजे उवाळू सामरसे पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण पव्वा लिहू श्रीचरण. करू भोग मोक्ष निंबलोन पायातया. या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा. जे सकळार्थ मिळावा पाटुबांधे. ब्रह्मीचे विसवनेवरी ओनमेकला हे उजरी. जे वाचे ते ये करी शुदा चंदो. विठला विठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दुसरे चरणा संतांची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धर सोपान देवा. प्रस्तुत.
आजची कीर्तन सेवा माझ्या भाग्यानं मला प्राप्त झालेली आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुखते कैसा, संत चरण पावला. अर्थात तुम्ही पत्रिकेवर नाव वाचलं असेल, मधुसूदन शास्त्रीजी महाराज यांची आजची कीर्तन सेवा, आणि त्यांना सर्वांनी पाहिलं असेल असं. तुमच्यावर आलेला आजचा प्रसंग असा आहे, माझ्या लहानपणी डांबरी रस्ते नव्हते. लोक स्टँडवर लक्झरी बसची एसटीची वाट पाहत असायची. धूळ उडली तिकडे की सगळ्याला वाटायचं एसटी आली. सगळे उठून उभा राहिले आणि जवळ आल्यानंतर पाहिलं तर ती एसटी नसून काय होतं, ट्रॅक्टर होतं. काय होतं, ट्रॅक्टर होतं. कारण ट्रॅक्टर ही धुरोळा उडवतं ना. ती अवस्था आज तुमची झालेली आहे. लक्झरी बसचं तिकीट आहे तुमच्याकडं, आणि आज मात्र ट्रॅक्टर मध्ये बसण्याचा योग तुमच्या वाटेला आलेला आहे. एक ध्यानात ठेवा, प्रवास होणार आहे. फक्त दुर्ळांगावरील कीर्तन सुटल्यानंतर अंग झटकायचं आणि आपल्या स्थानावर जायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाला स्पर्श करत असताना 10:41 होत आहेत. कीर्तन किती वाजता सोडायचं हे सांगा अगोदर, कारण 9:30 ते 11:30 आपली कीर्तनाची नियोजित वेळ आहे. 10:41 होत आहेत. पावणे बारा. विठ्ठला 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 विठ्ठला. 12 वाजता. ठीक. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. परमार्थ साधना करत असताना साधकाचा अगोदर स्वतःचा स्वतःवर पूर्ण विश्वास असावा लागतो. परमार्थ साधनेमध्ये मुख्य भांडवल जर काय असेल तर एक विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निषेधास, न पाहे मागील तेवास, पुढती सोस सेवेचा. परमार्थामध्ये मुख्य भांडवल जर काय असेल तर मुख्य विश्वास. जगामध्ये श्रद्धा आहे, जगामध्ये विश्वास आहे. ऐसे निहे सकळ जगडंबर निखळ, श्रद्धेचा केवळ ओतलासे. जग श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्याकडे विश्वास आहे, तुमच्याकडे श्रद्धा आहे, परंतु प्रत्येकाच्या श्रद्धेचं ठिकाण एक नाही. प्रत्येकाची श्रद्धा एका ठिकाणी नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचं ठिकाण वेगवेगळं असल्यामुळं साहित्यशास्त्राने समाजाचे 2 वर्ग केले. कोणते 2 वर्ग? एक भावना प्रधानवादी आणि दुसरा बुद्धी प्रमाणवादी. 2 वर्ग आहेत समाजामध्ये. भावना प्रधानवादी वर्ग त्यांना म्हणायचं कोणताही विचार न करता विश्वास ठेवणारा वर्ग. कसलाच विचार करायचा नाही. भावना प्रधानवादी जो वर्ग कुठेही श्रद्धा ठेवतो आणि ती श्रद्धा, तो विश्वास त्याचा अनंत काळ टिकत नाही. क्षणाला श्रद्धेचं ठिकाण बदलतं. असा जो वर्ग आहे त्यांना भावना प्रधानवादी वर्ग. किंवा तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं असेल, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते केते, आपुल्या पोटा जिरडते मागुते शिते अवधान, आपुलिया इच्छी आणि काते पिढी, काय ते देईल भराडी, कळो येईल तयाची जोडी, अल्परोकडी बुद्धी आदरा.
या देव देवतावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना भावना प्रधानवादी म्हणतात. दुसरा एक वर्ग आहे. म्हणून हा भावना प्रधानवादी वर्ग याच्या जीवनाला कधीच गती प्राप्त होत नाही. हा वर्ग अधोगतीला जातोय. दुसरा वर्ग आहे बुद्धिप्रमाणवादी. कोणाला म्हणावं बुद्धिप्रमाणवादी वर्ग? एकदा पूर्ण विचार करून श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो. पूर्ण विचार करायचा. लाखो समाज विरोधात गेला, हरकत नाही. जो तत्वात तडजोड करत नाही, एकटा राहील, ज्यांचा स्वतःच्या साधनेवर पूर्ण विश्वास आहे, हा जो वर्ग आहे ना समाजामध्ये, याला बुद्धिप्रमाणवादी वर्ग म्हणतात. विश्वास ठेवत असताना अगोदर पूर्ण विचार करायचा की आपण कुठं विश्वास ठेवतोय, आपलं श्रद्धेचं ठिकाण योग्य आहे का. इथं जर निवड चुकली, विश्वास ठेवत असताना जर निवड चुकली, तर परमार्थ साधनेच्या वाटेवर आपण असतानाही अधोगतीला जाऊ शकतो. कुणाच्या पाठीमागे जायचं हे अगोदर कळलं. निवड चुकली पाहिजे, एकदम निवड कळली पाहिजे. विचार करून पूर्ण विचार झाल्यानंतर मग एकदा विश्वास ठेवला, प्राण गेला तरी बदलत नाही, त्याला बुद्धिप्रमाणवादी वर्ग म्हटलं. एकदा विश्वास ठेवला की पुन्हा बदलायचं नाही. रामायणातला प्रसंग आहे. राम रावणाचं युद्ध चालू होतं. दृष्टांत अवश्य आहे का? मी का सांगतो लक्ष असू द्या. मी बुद्धिप्रमाणवाद सांगतोय. समाजाचे दोन वर्ग आहेत, भावना प्रधानवादी, बुद्धिप्रमाणवादी. बुद्धिप्रमाणवाद म्हणजे काय याच्यासाठी रामायणातला एक प्रसंग व्यक्त करतोय. कसा असावा? घनघोर युद्ध चालू आहे. अनेक प्रयत्न करून रामाच्या पक्षातील एकही सैनिक, एकही वानर मारला जात नाही. आणि राक्षसांच्या रक्ताचा मात्र पूर वाहतोय. ही अवस्था राजा रावणानं ज्यावेळी आपल्या सैन्याची झालेली दयनीय अवस्था ज्यावेळी राजा रावणाच्या दृष्टीसमोर आली, त्यावेळी राजा रावणानं विचार केला, आपला बंधू असणारा जो कुंभकर्ण आहे, त्या कुंभकर्णाला झोपेतून जाग करण्याचा आदेश केला. काही सेवक कुंभकर्ण एकदा झोपला की तो 6 महिने उठत नव्हता. गाढ झोपेत असायचा. सेवक गेले, त्याच्या कानाभोवती मोठमोठे नगारे वाजवले, मोठमोठे आवाज केले आणि कुंभकर्णाला जाग केलं. कुंभकर्ण झोपेतून उठला. तो जांभळ्या देत उठला आणि प्रश्न केला, बोला मला का उठवलं? सेवकांनी सांगितलं, राम रावणाचं घनघोर युद्ध चालू आहे. राक्षसांच्या हाडामासाचा खच पडतोय. प्रभू रामाच्या पक्षातील एकही सैनिक मारला जात नाही. उठा, युद्धाला जायचंय. कुंभकर्ण जांभळे देत उठला, घागरीच्या घागरी दारू प्याला आणि रणांगणावर गेला. कुंभकर्णाची युद्ध करण्याची त्यावेळी रीत कोणती होती, पद्धत कोणती होती? कुंभकर्णाला खूप भूक लागली होती. वानराच्या घोळक्यामध्ये जायचं, अनेक वानर हातात पकडायची आणि आ करून सगळीच वानर एकदम तोंडात टाकायची. ती रामाची वानर होती, खूप चपळ होती. सगळ्या वानरांनी एकमेकाला सांगितलं, फक्त एकच युक्ती करा, याच्या दाढेखाली सापडू नका. एकही वानर कुंभकर्णाच्या दाढेखाली सापडत नव्हता. कानातून नाकातून ती सटासट निसटून जायची.
एकही वानर सापडला नाही, दाढीखाली आला नाही. कर्मधर्म संयोगानं एका टोळीचा सर सेनापती असणारा गंधमादन कुंभकर्णाच्या हाताला आला आणि त्या कुंभकर्णानं त्या गंधमादनाला तोंडात टाकत असताना ज्यावेळी तोंडापर्यंत आलं ते वानर, त्यावेळी गंधमादनाच्या अंगाचा मलयागिरी चंदनासारखा सुगंध येत होता. सुगंध आल्यानंतर कुंभकर्णानं असा विचार केला की हे वानर आपण तोंडात टाकलं आणि निष्ठून गेलं इतर वानर जशी पुन्हा सापडायचं नाही. त्यानं असा विचार केला की असा सुगंध माझ्याही अंगाचा यावा, याच्यासाठी याला सोडायचं नाही आणि तोंडातही टाकायचं नाही. गंधमादनाला कुंभकर्णानं तळहातावर धरलं. युद्धाचा प्रसंग आहे. आयटीत रुबाबात गंधमादन कुंभकर्णाच्या तळहातावर उभा आहे, छाती काढून उभा आहे. कुंभकर्ण गंधमादनाचा संवाद आहे. कुंभकर्ण त्या गंधमादनाला म्हणतोय, गंधमादना, मी तुला जीवदान देतो, अन्यथा इतर वानरासारखं मी तुला तोंडात टाकून निष्ठून जाण्याची संधी देणार नाही. तुला मी तळहातावर फूल चुरगळल्यासारखं चुरगळणार आणि तुझं रक्त आणि मांस माझ्या अंगाला लावणार आहे, जेणेकरून असा सुगंध माझ्या अंगाचा यावा. आणि तुला जर जिवंत राहायचं असेल तर फक्त एक वेळ रावण भक्त म्हण, मी तुला जीवदान देतो. बुद्धिप्रमाणवाद सांगतोय मी. एक वेळ रावण भक्त म्हण. गंधमादनानं ताडकन उत्तर दिलं, शतखंड माझी होईल रसना, जरी या वचन पलटेन, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी जळवाओ, चरण सोडे चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. प्राण गेला हरकत नाही. कुंभकर्णाला राग आला. कुंभकर्णाने गंधमादनाला फूल चुरगळल्यासारखं चुरगळलं आणि त्याचं रक्त आणि मांस कुंभकर्णानं स्वतःच्या अंगाला लावलं. अर्थात गंधमादन त्या युद्धामध्ये मारला गेला. धर्मयुद्ध होतं ते. सूर्य मावळला, युद्ध थांबलं. सगळी वानर शिबिरामध्ये एकत्र आली. कुठं होतं शिबिर? एका प्रांगणामध्ये हनुमंतरायांनी आपलं गोल पुच्छ शिफ्टीचं कुंपण तयार करायचं आणि त्या कुंपणामध्ये हनुमंतरायावर पूर्ण विश्वास होता वानरांचा. सगळ्या वानरांनी गाढ झोपी जायचं. एकट्या हनुमंतरायांनी रात्रभर जाग राहायचं.
शिबिरामध्ये आली वानर. आल्याबरोबर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी हनुमंतराय बसल्या बसल्या प्रभू रामचंद्राचं लक्ष दूर गेलं. एक टोळी वानराची एक टोळी दूर थांबलेली होती, ती शिबिरामध्ये आली नव्हती. रामाने तिकडे पाहिलं आणि हनुमंतरायांना प्रश्न केला, हनुमानजी ती वानराची टोळी लांब थांबली? हो राम. का? त्या टोळीचा सरसेनापती मारला गेला. कोण? गंधमादन. वानरांना असं वाटतंय की आपण आपल्या सरसेनापतीला वाचवू शकलो नाही, याची खंत त्याच्या मनामध्ये असल्यामुळं कोणत्या तोंडाने आपण प्रभू रामचंद्राच्या समोर जावं म्हणून ती टोळी दूर थांबलेली आहे. गंधमादनांचा ज्या प्रभू रामचंद्रावर पूर्ण विश्वास होता, त्याचं कारण असं, प्रभू रामचंद्रांनी ते दृश्य पाहिल्याबरोबर, हा प्रसंग ऐकल्याबरोबर घाम आल्यानंतर आपल्या अंगाची जी मळी निघते ना, मळ, अशी अंगाची मळ काढली आणि त्याचा एक वानर तयार केला आणि फू म्हणून फुंकर मारल्याबरोबर गंधमादन जिवंत झाला आणि टनटन उड्या मारत आपल्या टोळीकडे गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचा इत्यर्थ हा होता, याला बुद्धिप्रमाणवाद म्हणतात. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, विश्वास ठेवण्यास ते समर्थ आहेत का? प्रभू रामचंद्र विश्वास ठेवण्यास समर्थ होते, हे गंधमादनाला ज्ञात असल्यामुळं प्राण गेला तरी तत्वात तडजोड केली नाही. असा जो वर्ग आहे ना समाजामध्ये, त्याला बुद्धिप्रमाणवादी वर्ग म्हणतात. असे दोन वर्ग आहेत. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोणता वर्ग समाजामध्ये जास्त आहे? भावनाप्रधानवादी का बुद्धिप्रमाणवादी? भावनाप्रधानवादी वर्ग समाजामध्ये, बुद्धिप्रमाणवादी लाखो में एक किंवा कोटी में एक म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. चिंतन थोडं नीट आहे का? एक सामान्य साधक, त्याने विचार केला की मला परमार्थ साधना करायची, याच जन्मामध्ये येची देही येची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, याच जन्मामध्ये मला साक्षात्कार झाला पाहिजे, देवाची भेट झाली पाहिजे, या देहाचं हित झालं पाहिजे. एका साधकाने विचार केला, या बाजूला बहुमत आहे, या बाजूला एकमत आहे, आपण कुणाच्या पाठीमागे जायचं? लाखो समाज ज्या बाजूला आहे त्यांच्या पाठीमागे जायचं, काही इकडे एकच आहे त्या बाजूला जायचं. मी मगच सांगितलं, जर साधकाची निवड चुकली तर परमार्थाच्या वाटेवर पाऊल असतानाही अधोगतीला जायची वेळ येते. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सामान्य साधकाने विचार केला की आपण कुणावर विश्वास ठेवायचा? समाजामध्ये तर ही अवस्था आहे समाजाची. भाग्यवान होता, कुणाचं तरी मार्गदर्शन घेण्यापेक्षा तो थेट देहूला आला. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वास्तव्य देहू गावामध्ये होतं, येव लोकांमध्ये होतं. आपण तुकाराम महाराजांनाच विचारावं म्हणून तो देहूला आला. कधी पाहिलं नव्हतं तुकाराम महाराजांना. देहू गावामध्ये प्रवेश झाला. कट्ट्यावर बसलेले काही लोक होते, त्यांना प्रश्न केला, का हो हे गाव देहू ना? हो. इथं तुकाराम महाराजांचं वास्तव्य आहे. भाग्यवान होता. तुकाराम महाराज इंद्रायणीचं स्नान करून घराकडे येत होते. कट्ट्यावर बसलेल्या लोकांनी सांगितलं, ते पा तुकाराम महाराज पळत गेला
श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग दंडवत घातला, पाय घट्ट धरले, अश्रूचे 2 थेंब तुकाराम महाराजांच्या पायावर पडले. न सांगता तुम्हा कळू इति अंत तुकाराम महाराजांच्या लक्षात आले आणि प्रश्न केला, बोल बाळ कालस काय हवंय तुला? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म. महाराज याच जन्मामध्ये या देहाचं हित व्हावं हे उत्कट इच्छा आहे मनामध्ये. महाराज मी एवढ्यासाठी आलोय, सांगा मी विश्वास कुठे ठेवू? आलेल्या साधकाला उत्तर देत असताना तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या संताची ये पायी हा माझा विश्वास, 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावी झालो दास सर्व भावी दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, झालो त्यांचा. जय श्रीराम त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. सर्व भावी दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, झालो त्यांचा. सर्व भावी दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, झालो त्यांचा. जय हनुमान. हे ती माझे हित करीती सकळ, हे ती माझे हित करीती सकळ. आलेल्या साधकाला उत्तर देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे माझा विश्वासित आहे कुठे? संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, काया वाचा मन संत चरण प्रमाण. कायेनं वाचेनं मनानं मी संतांचा दास झालो. साधकांनी पुन्हा प्रश्न केला महाराजांना, सांगा महाराज तुम्ही संतांचं दासत्व का करता? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हे ती माझे हित करीती सकळ, हे ती माझे हित करीती सकळ, करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, हे ती माझे हित करीती सकळ, हे ती माझे हित करीती
जेने हा गोपाळ कृपा करी. सकारात्मक सांगतात तुकाराम महाराज. जिथं च असतो तिथं सिद्धांत असतो. महाराजांनी असं मत व्यक्त केलंय की संतच या देहाचे हित करते आहेत. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संतच हित करते आहेत. इथं मला एक शंका करायची. का हो तुकाराम महाराज, या देहाचे हित करते केवळ संतच आहेत असं तुमचा जर सिद्धांत असेल तर लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करेल अभाविन प्रीती. का हो तुकाराम महाराज, आई वडील हित करते, या देहाचे हित करते आई वडील आहेत. दुसरे एक अंग आहे, जो जगी समान साक्रप, हिताहित दाविता दीप, जो अमान्य केला बाप, वेद जेने अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती मौली जगा. वेद हित करताय, आई वडील हित करतेत, आणि महाराज तुम्ही म्हणताय संत चित करते, असं का? या शंकेचं समाधान अगोदर भावार्थ करून घेऊ आणि या शंकेचं समाधान करून आपण सेवेला विराम देऊ. शंकेचं स्मरण ठेवा, एवढीच जबाबदारी आहे तुमची. विठ्ठला तेची माझे हित, संताचे की या देहाचे हित करते असल्यामुळं माझा संतांच्या पायावर पूर्ण विश्वास आहे. तेची माझे हित करीती सकळ, या देहाचं हित होणं म्हणजे काय? जेने हा गोपाळ, एक ध्यानात ठेवा, त्या गोपाळाची कृपा, त्या देवाची भेट याच देहामध्ये, याच शरीरामध्ये, एच देही एच डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा, ही अवस्था प्राप्त होण्यासाठी हे केवळ संत कृपेमुळेच होऊ शकतं. जेने हा गोपाळ कृपा करी. तुळशीची पवित्र माळ गळ्यात घातलेल्या पहिल्या दिवसापासून साक्षात्कार होईपर्यंत, देवाची भेट होईपर्यंत जो साधक साधना करत असतो, साधना करत असताना मध्येच कुठंतरी तोल जाण्याची दाट शक्यता असते. देवाची हे द्वारी ओभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. एका क्षणात साक्षात्कार आहे, देवाची भेट आहे, माऊलीची नोंद आहे. आपण आयुष्यभर भजन कीर्तन अनेक साधना करत असताना साक्षात्कार का होत नाही, देवाची भेट का होत नाही, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. विठ्ठल विठ्ठल नाम साधना वेगळी आणि नाममंत्र साधना वेगळी. साधनेचे असे दोन प्रकार आहेत. नाम साधना सोपी आहे, ते कुठेही घेतलं तरी चालतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक प्रसंग आहे. प्रातःवेदीला बसली होती तुकाराम महाराज आणि भगवंताचं मंगलनाम त्याच्या मुखातून बाहेर पडत होतं. रामेश्वर शास्त्रीने तो आवाज ऐकला. प्रातःवेदी आटोपल्यानंतर शास्त्री जवळ गेले. का हो तुकाराम महाराज, अशा अमंगल वेळी भगवंताचं मंगलनाम घेता? तुकाराम महाराजांचं उत्तर आहे का त्यावेळी? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. असे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की नाम साधना
न धुही तोंडी न करी आंघोळी वाचे नामावळी सर्व काळ हे नाम साधना नाममंत्र साधना करण्यासाठी एक ध्यानात ठेवा फार मोठमोठ्या महात्म्यांचा ही साधना करत असताना तोल गेलेला पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मांधाता राजाच्या दरबारामध्ये सौभरी ऋषी होते. सौभरी ऋषी नाममंत्र साधना करायचे. अखंड ब्रह्मचर्य सांभाळलेलं. दररोज सौभर ऋषींनी गंगेच्या पात्रावर मध्ये जायचं सूर्य मावळत असताना आणि मावळत्या सूर्याला अर्धी द्यायचं. दररोज सौभर ऋषी कुठं जरी गेले तर सूर्य मावळत असताना गंगेच्या पात्रामध्ये यायचं आणि मावळत्या सूर्याला अर्धी द्यायचं. दररोज कधीच चुकला नाही. आता सौभर ऋषी वयोवृद्ध झाले होते. वाकासारखे पांढरे शुभ्र केस, हातापायाला सुरकुत्या पडलेल्या, कृश झालेलं शरीर. एके दिवशी सौभरी ऋषी मावळत्या सूर्याला अर्ध देत असताना कीर्तनासाठी उपस्थित माता भगिनी, तुम्ही मला आई समान आहात, दृष्टांत थोडा गौण आहे, तुम्हाला आई म्हणून सांगायला काही हरकत नाही. सौभर ऋषींनी गंगेच्या पाण्याच्या पात्रावर दृष्टी पडली अर्ध देत असताना आणि मासा माशीचं मिलन पाहिलं. साधकाचा तोल कुठं जातोय हे मला सांगायचं. मासा माशीचं मिलन पाहिलं आणि अंतःकरणामध्ये काम जागा झाला. ओंजळीतलं पाणी कधी सुटलं याचं भानही राहिलं नाही. सूर्य कधी मावळला याचं भानही राहिलं नाही. आयुष्यभर अखंड ब्रह्मचर्य सांभाळलेलं, अखंड साधना केलेली सौभरी ऋषी माशाचं मैथून पाहत उभे राहिले आणि त्यांना असं वाटलं उगाचच आपण ब्रह्मचारी राहिलो, उगाचच या भानगडीमध्ये पडलो. अशी उलटी चक्र चालू झाली विचाराचं उलट. आणि सौभर ऋषी पाण्यातून बाहेर आले. आपण लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. उगाचच आपण आपलं आयुष्य सगळं खंत वाटली पाठीमागच्या साधनेची. पर्णकुटी झोपडीमध्ये आले, तृणासन टाकलं आणि झोपले सौभर ऋषी. अंतःकरणामध्ये काम बळावल्यामुळं, बळकट झाल्यामुळं सौभर ऋषीला रात्रभर झोपायला नाही. या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर रात्रभर तळमळ करत सूर्योदय झाला. पुन्हा गंगेचं स्नान केलं आणि सौभर ऋषी मांधाता राजाच्या दरबारामध्ये हजर झाले. मांधाता राजाने फार मोठं स्वागत केलं सौभर ऋषीचं. बसायला आसन दिलं. संपूर्ण प्रजा उठून उभा राहिली. राजा उठून उभा राहिला. महाराजांनी आसन ग्रहण केलं. संपूर्ण प्रजा खाली बसली. राजाने हात जोडले. महाराज का आलात, काय हवंय, बोला. राजा, मी तुला काही मागण्यासाठी आलोय, वाटेल ते मागा, वचन दे. मांधाता राजानं वचन दिलं. सौभर ऋषीनं वचन दिल्याबरोबर मागितलं. सौभर ऋषीने काय मागितलं? राजा, मी तुझ्या मुलीशी लग्न करणार आहे. मांधाता राजाला 50 मुली होत्या. मांधाता राजाने सौभर ऋषींना उत्तर दिलं, महाराज, वधूवरांना एकमेकाच्या पसंतीचं स्वातंत्र्य धर्मशास्त्राने दिलेलं आहे. जी मुलगी माझी तुम्हाला पसंत करेल तिचा विवाह मी तुमच्याशी लावून द्यायला तयार आहे. ठीक. सौभर ऋषींना असं वाटलं राजाची कोणती मुलगी
या अवस्थेला या शरीराला पसंत करेल. कृश झालेलं शरीर, म्हातारे झालेले सोबर ऋषी, हातापायाला सरकुत्या पडलेल्या, कृश झालेलं, तोंडात एक दात नाही, आणि राजाची कोणती मुलगी आपल्याशी लग्न करेल असा विचार मनामध्ये आला. आणि महालाकडे जात असताना सोबर ऋषींनी आपलं रूप बदललं. 22 वर्षाचा तरुण मुलगा सुंदर रूप धारण केलं. एक ध्यानात ठेवा, कुठं गेली साधना? ज्यांना स्वतःचं रूप बदलता येत होतं तरीही त्या टप्प्यातही तोल गेला. आणि मुलीच्या महालामध्ये गेले. मांधाता राजाचा निरोप सांगितला. राजाच्या 50 मुली सौवर ऋषीवर मोहित झाल्या आणि दिलेल्या वचनाप्रमाणे मांधाता राजाने आपल्या 50 मुलीचं लग्न सौवर ऋषीशी करून दिलं. 50 मुलीकडून सौवर ऋषींना 5000 मुलं झाली. पुन्हा स्वप्नातही परमार्थ आठवला नाही. परमार्थामधून संसारामध्ये कोसळले सौवर ऋषी. मला सांगा, संसारामध्ये सुख आहे का? संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे, व्रतहरीने राज्य टाकिले. अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. परमार्थ साधना करत असताना साधकाचा असा तोल जाण्याची शक्यता असते. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भागली अमज वाहतील कडे, 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 भागली अमज वाहतील कडे. हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ. भागलिया मज वाहतील कडिये. साधना करत असताना जर माझ्या जीवनावर असा तोल जाण्याचा प्रसंग आला, दयाळू संत मला कडेवर घेतील. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुख. संत कृपेनं मला सर्व सुखाची प्राप्ती होईल. सर्व सुखाची आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाची आगर जनी म्हणे शारंगर, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार. तो देव संत कृपेनं मला प्राप्त होईल. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुख. आणि असे कृपाळू दयाळू संत असल्यामुळं या संतांचं मी उच्छिष्ट सेवन करेन. अभंगाचं शेवट. त्याची माझे हित तुका म्हणे शेष, घेईन आवडी तुका म्हणे शेष,
माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ म्हणे शेविन आवडी वचन न मोडी बोले माझे हित करीती अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शेष. शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं उष्ट. सेवीन किंवा गेहीन आवडी. मी संतांचं उष्ट आवडीनं सेवन करेन. कोणतं उष्ट? ऐसे अनादि सिद्ध चौकट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मामंत्रे. ऐसे शेषामृते झाले आत्मर्य भाव आले ब्रह्मते झाले अनायासे. हे उष्ट. किंवा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. 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 शिव ब्रह्मरस आवडीने सेवू 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 ब्रह्मरस आवडीने त्याची माझे हित करीती सकळ. 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 हे उष्ट लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आमच्या संतांनी हे भजन केलं आणि आमच्यासाठी उष्ट शिल्लक ठेवलं. शिव ब्रह्मरस आवडीने हे उष्ट सेवन करेन आणि ते आवडीनं सेवन करेन. तुका म्हणे शेष सेवीन आवडी. पुढचं चिंतन व्यवस्थित आहे का? वचन न मोडी बोलिले ते साधकांनी संतांना दिलेलं वचन कधीच मोडायचं नाही. मी वचन न मोडी बोलिले ते माझ्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग तुमच्या समोर व्यक्त करून मी अभंगाचा भावार्थ पूर्ण करतो. दृष्टांत म्हणून ऐकायला काय हरकत नाही. कुठं बोलतोय मी? वचन न मोडी बोलिले ते माझे गुरु विठ्ठल काळे भोगेवाडीकर महाराज धोंडोपंत दादाचे ते पटशिष्य होते. त्यांना इह लोकातून जाऊन 42 वर्ष झाली. जात असताना त्यांनी माझं एक वचन घेतलं. वचन न मोडी बोलिले ते. काय वचन घेतलं? या गादीवर काही मर्यादा आहेत इथं. काही गोष्टी येथून बोलता येत नाहीत. त्यांनी 2 गोष्टी जीवनामध्ये सांभाळण्यासाठी माझं वचन घेतलं. या 2 गोष्टी तू आयुष्यभर सांभाळ. तुझ्या हातून कधीच अपघात होणार नाही. मी ही घटना आहे 1982. माझ्या गुरुनी माझं वचन घेतलं
आणि हे वचन मी या क्षणापर्यंत सांभाळले आणि त्यांनीही मला सांभाळले. डोक्यावर हात ठेवला. 1 महिना अगोदर स्वतःच्या मृत्यूची तारीख ज्यांनी सांगितली होती त्यांनी वचन घेतलं, इथून पुढं तू कीर्तन कर. एक आणि ही 2 पथ्य जीवनामध्ये सांभाळ. मी एसटी मध्ये 34 वर्ष चालकाची सेवा केली राज्य परिवहन महामंडळामध्ये. त्यांनी सांगितलेलं वचन सांभाळल्यामुळं, त्यांनी दिलेला शब्द या क्षणापर्यंत सत्य आहे. जीवनामध्ये अनेक भयानक 34 वर्ष एसटी मध्ये चालक पदावर मी काम केलं. 34 वर्षामध्ये माझ्या हातून कोणालाही धक्का लागला नाही. नो टच. हे संत कृपेचं सामर्थ्य. एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये 72,000 चालकामध्ये नंबर 1 चा चालक म्हणून माझी निवड झाली आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंबईला सत्कार झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मी माझं मोठेपण नाही सांगत. संत कृपेचं सामर्थ्य काय असतं. वचनानं मोडी बोलिले ते कधीच अपघात झाला नाही. 10 मार्चचा एक प्रसंग सांगतो. गंगा मैयाला साक्ष ठेवून सांगतोय, खोटं बोलण्याची ही जागा नाही. 10 मार्चला माझं भोगेवाडीला कीर्तन होतं, म्हणजे माझ्या गुरुच्या गावालाच. 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती. 11:30 पर्यंत कीर्तन झालं. लोकांनी सांगितलं, शंका केलेली होती, ती शंका सुटण्यासाठी पुढचा संख्येचं समाधान करा. त्याला अर्धा तास गेला. पुढं 11:30 वाजले. याच्या घरी त्याच्या घरी जाण्यात तिथंच 12 वाजले. भोगेवाडी ते कुर्डवाडी 22 किलोमीटरचं अंतर आहे. 22 किलोमीटर. अर्धा तास. मी 12ला निघालो तिथून, 12:30ला निघालो तिथून. अर्ध्या तासामध्ये कुर्डवाडीला पोहोचलो. घड्याळाकडे बघितलं, मोबाईल ओपन करून बरोबर 1 वाजलेला होता. माझ्या गाडीचा ड्रायव्हरही मीच आणि कीर्तनकारही मीच. माझी गाडी मी स्वतःच चालवतो, कारण मी हाडाचा ड्रायव्हर आहे. दररोज कीर्तन सेवा सद्गुरु कृपेने असल्यामुळं, मीच गाडी चालवत असल्यामुळं, मीच कीर्तन करत असल्यामुळं शरीर थकलेलं होतं. शरीरामध्ये थकवा होता. गाडीच्या चारिकाचा खाली केल्या. आता तिथून हायवे लागला आणि 100चं स्पीड घेतलं गाडीने आणि काही क्षणात मी झोपी गेलो. गार हवा आली आतून आणि स्टेरिंगवर झोपी गेलो. माझ्या गुरुचं वचन होतं, तुझ्या हातून कधीच अपघात होणार नाही. वचनानं मोडी बोलिले ते. त्याने 2 पथ्य सांभाळायला सांगितली होती, ती मी या क्षणापर्यंत सांभाळले. त्याचा परिणाम असा झाला, 1 वाजता एका क्षणात मी झोपी गेलो. 100चं स्पीड आहे. मला सांगा, मला जाग आली त्यावेळी पहाटेच्या 3 वाजले होते. भोगेवाडी म्हणजे कुर्डवाडी ते माझे गाव 70 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 70 किलोमीटर. 3 वाजता ज्यावेळी जाग आली त्यावेळी माझी गाडी मी जिथं लावतो, दररोज पार्क करतो, त्याच जागेवर उभी होती. सीट बेल्ट लावलेला होता. जाग आली बघतो तर मी माझ्या घराच्या समोर गाडी पार्क केलेली आणि सीट बेल्ट काढला. मला असं वाटलं, आपण इथं, हे स्वप्न तर नाही. मी चिमटा घेऊन बघितला, चिमटा बसला. मी जागा आहे. खात्री झाली मी जागा आहे. मोबाईल ओपन केला. 3 वाजलेत. 1 वाजता झोपलो, 3 वाजता जागा झालो. मला सांगा, हा प्रवास केला कोणी? अनेक वळण आहेत. नॅशनल हायवे आहे, एक ध्यानात ठेवा बरं का. अनेक आडमार्गाने ती गाडी घरापर्यंत पोहोचली. जाग आल्याबरोबर घाम फुटला.
बेल्ट काढला, माझ्या गुरुमाऊलीच्या फोटो समोर गेलो आणि साष्टांग दंडवत घातला. विठ्ठल विठ्ठल सांगितलं. तुमचाही श्रद्धा, तुमचीही विश्वास स्वतःच्या परमार्थावर, स्वतःच्या साधनेवर, स्वतःच्या सद्गुरूवर ज्यावेळी पूर्ण विश्वास निर्माण होतो ना, त्यावेळी हे क्षण जीवनामध्ये अनुभवायला मिळतात. वचन न मोडी बोलिले ते तुका म्हणे शेष सेविनावळी, वचन बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. अभंगाचा संक्षिप्त भावार्थ संपला. विठोबा